राजेश ऑफिसवरून घरी आला. घरात आल्याबरोबर त्याची बायको स्मिता त्याला म्हणाली, "अहो ऐका ना, आज बाबांची तब्येत काहीशी बिघडली आहे. सकाळपासून ते खूप अस्वस्थ दिसत आहेत आणि आज सकाळपासून त्यांनी काहीही खाल्लेले नाही. मी त्यांना दूध तरी घ्या म्हणाले तरीही ते नको म्हणत आहेत. असे करून कसे चालेल? तुम्ही जरा त्यांच्याकडे जाऊन पहा बरं." राजेशने बॅग सोफ्यावर टाकली आणि तो धावत बाबांच्या म्हणजे केशवरावांच्या खोलीत गेला. तिथे गेल्यानंतर त्याने पाहिले तर केशवराव नेहमीप्रमाणे पलंगावर झोपले होते. राकेश पलंगाजवळच्या खुर्चीवर बसला आणि बाबांच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवत म्हणाला, "बाबा, काय झाले?" केशवरावांनी हळूच अर्धवट डोळे उघडले. राकेशने पुन्हा विचारले, "बाबा, काय होतंय तुम्हाला?" त्याने बाबांचा चेहरा पाहिला तर खरंच आज बाबा नेहमीपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. म्हणजे त्यांचा चेहरा निस्तेज झाला होता. डोळे खोल गेले होते. चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून राजेशला गलबलून आले. त्यांचे लक्षण काही ठीक दिसत नव्हते. राजेशने पुन्हा एकदा विचारले, "काय झाले बाबा? काय होत आहे तुम्हाला?" बाबा अडखळत म्हणाले, "आता माझी जायची वेळ आली आहे." बाबा अडखळत बोलले होते, त्यामुळे राजेशला त्यांचे बोलणे व्यवस्थित समजू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडाजवळ कान नेत त्याने पुन्हा विचारले, "काय म्हणालात बाबा? काही समजले नाही." तेव्हा बाबा हात वर दाखवत म्हणाले, "मला देवाकडे जायचंय." आपल्या वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून राजेशच्या डोळ्यात पाणी आले. स्वतःला सावरून तो म्हणाला, "बाबा, असे अभद्र का बोलत आहात? अजून तुम्हाला तुमच्या नातवंडांची लग्न पाहायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?" तेव्हा बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि त्यांनी थरथरत्या हातांनी राकेशला हात जोडले आणि "आता जगायला नको," असे म्हणाले. तो म्हणाला, "हे बघा बाबा, तुम्ही शांत पडून राहा. जास्त त्रास करून घेऊ नका. मला सांगा, काही दुखते आहे का तुमचे?" तेव्हाही बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि त्याला हाताने इशारा करत जवळ बोलावले. तो जवळ आल्यानंतर बाबांनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि का कोणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असे राकेशला जाणवले आणि ह्या विचाराने तो घाबरला. त्याला खूप बेचैन वाटत होते, पण असे रडून चालणार नव्हते. स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसत राकेशने त्यांना विचारले, "बाबा, पटकन डॉक्टरांना बोलावतो." तेव्हा केशवरावांनी नकारार्थी मान हलवली आणि यावर राकेश म्हणाला, "बाबा, अमितचे जेवण झाले की मी त्याला तुमच्या खोलीत पाठवून देतो. तो बसेल तुमच्याजवळ." असे बोलल्यावर बाबांनी होकारार्थी मान हलवली. राकेश खोलीतून बाहेर आला तेव्हा स्मिता पटकन म्हणाली, "काय झाले आहे? काय होत आहे बाबांना?" राकेश म्हणाला, "काही होत नाहीये त्यांना. आता जायचे वेध लागलेत. त्यांचेही बरोबर आहे. किती दिवस अशा अवस्थेत राहणार आहेत बाबा? कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच ना." असे बोलून राकेशच्या डोळ्यातून पाणी आले. स्मिता मनात म्हणाली, "राकेश बरोबरच बोलत आहेत. गेली 2 वर्ष बाबा अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांचे सर्व काही बेडवरच करावे लागायचे. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे, पण तेही तेवढे पुरतेच." खरे तर राकेशच्या आईचे निधन झाल्यानंतर केशवराव खूप खचले होते, पण पत्नीच्या मृत्यूनंतर 3 मुलांच्या सहवासात आपले उर्वरित आयुष्य व्यवस्थित जगता येईल असे त्यांना वाटले होते. सुरुवातीचे 1 वर्ष सुरळीत गेले. एकत्र कुटुंबात राकेशचे दोन्ही भाऊ विनोद आणि आकाश आणि त्या दोघांच्या बायका नोकरीला जात असायच्या. स्मिता घरी एकटीच असायची. केशवरावांची गॅस एजन्सी राकेशने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचे चांगले उत्पन्न असल्यामुळे स्मिता उच्च शिक्षित असूनही तिला नोकरी करायची गरज वाटली नाही. पण ती घरातच असते म्हणून तिने एकटीने घरातील सर्व कामे केली पाहिजेत असा राकेशच्या दोन्ही भावजयांचा समज झाला होता आणि ते काही स्मिताला पटत नव्हते. त्यामुळे घरात रोजच कामावरून वाद होऊ लागले आणि म्हणून आकाश आणि विनोद यांनी राकेशला वेगळे निघायला सांगितले. खरे तर स्मितासुद्धा या रोजच्या भांडणांना वैतागली होती. त्यामुळे राकेशची इच्छा नसताना त्याला वेगळे व्हावे लागले. केशवराव मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांच्या सोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी स्वकष्टाने बांधलेले घर होते. ते त्या घराचे मालक होते, पण नंतरच्या 6 महिन्यातच दोन्ही मुले आणि सुनांनी या मालकाचे जीवन आश्रितासारखे करून टाकले. स्मिता आणि राकेश होते तेव्हा बाबांची खूप काळजी घ्यायचे. त्यांना वेळच्या वेळी नाश्ता, जेवण, औषधे असायची. त्यामुळे केशवराव ठणठणीत होते. पण स्मिता आणि राकेश वेगळे निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचे तर सोडाच,
संपलेली औषधेसुद्धा कोणी त्यांना वेळेवर आणून देत नव्हते आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. केशवरावांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे आकाश आणि विनोदची चांगलीच पंचाईत झाली. बाबांकडे लक्ष देण्यासाठी कोणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती, पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार? घरात परत एकदा भांडणे होऊ लागली. केशवराव त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केले आणि एके दिवशी बाबांना राकेशकडे आणून टाकलं. राकेश आणि स्मिताला बाबांच्या तब्येतीवरून समजले की त्यांची खूप हेळसांड झाली आहे. याबद्दल दोघांना वाईट वाटत होते. दोघांनीही आनंदाने केशवरावांची जबाबदारी स्वीकारली. एजन्सीत जाण्याअगोदर राकेश बाबांना आंघोळ वगैरे घालून त्यांचे सगळे आटोपून जायचा. स्मिता बाबांना जेवू घालणे, त्यांना वेळेवर औषधे देणे, दररोज त्यांच्या हातापायाला तेलाने मालिश करणे वगैरे आनंदात करायची. राकेशचे आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होते आणि एक मुलगा म्हणून तो त्याचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होता. तो बाबांची खूप सेवा करायचा. कितीही कामात असला तरी देखील दिवसातून एकदा तरी तो वडिलांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसे बोलायचा. रात्री जेवण झाले की बाबांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि फिरवून आणायचा. तो आणि स्मिता करत असलेल्या सेवेमुळे केशवरावांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एके दिवशी केशवरावांचा जिवलग मित्र वारल्याची बातमी त्यांनी पेपरमध्ये वाचली आणि मित्राच्या मृत्यूची बातमी ऐकल्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला आणि त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते. झोपण्याची वेळ आली तसा राकेश आपला मुलगा अमितला म्हणाला, अमित, तू राहू दे. आज मी बाबांसोबत झोपतो. रात्री काही झाले तर बाबा तुला सांगणार नाहीत. मग बाबांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, बाबा, आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटले तर उठवा बरं का मला. केशवरावांनी मान डोलावली. रात्री 2-3 वेळा उठून राकेशने बाबांकडे पाहिले तर ते शांतपणे झोपले होते. सकाळी तो लवकर उठला तेव्हा बाबा जागे होते. आज रविवार असल्यामुळे मुले आणि स्मिता अजूनही झोपलेलीच होती. राकेशने वडिलांकडे पाहिले. ते फ्रेश वाटत होते. त्यांना पाहून राकेशने विचारले, आता कसे वाटते बाबा? तेव्हा त्यांनी हाताने ठीक असल्याचे सांगितले. पाणी हवे असल्याचा इशारा केला. राकेशने पाणी आणून त्यांना पाजले. राकेश म्हणाला, बाबा, मी आंघोळ करून येतो. मग तुमचा चहा झाला की तुम्हाला आंघोळ घालेन. केशवरावांनी मान डोलावली. त्यानंतर राकेश बाबांच्या खोलीतून बाहेर आला. तेव्हा त्याला स्मिता उठलेली दिसली. बाबा आता ठीक आहेत असे सांगितल्यानंतर स्मितालाही बरे वाटले. राकेश आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तेव्हा स्मिता त्याला म्हणाली, अहो बाबा परत झोपले वाटतं. मगाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. राकेशला शंका आली. एकदा उठल्यावर बाबा कधी परत झोपत नव्हते. तो धावत त्यांच्या रूममध्ये गेला आणि त्याने त्यांना हाक मारली, पण बाबांनी काही डोळे उघडले नाहीत. राकेशने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवले नाही. तेव्हा त्याने घाबरून स्मिताकडे पाहिले आणि म्हणाला, डॉक्टरांना पटकन फोन लाव. बाबा. पुढे त्याला काही बोलताच येईना. डॉक्टर आले आणि त्यांनी बाबा गेल्याचे सांगितले. राकेश वडिलांच्या मृतदेहाला कवटाळून मोठमोठ्याने रडू लागला. घरात शेजाऱ्यांची गर्दी जमली तसा तो भानावर आला. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला म्हणजे आकाशला फोन लावला. तो म्हणाला, दादा, बाबा गेले. आकाश म्हणाला, काय? असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना? राकेश म्हणाला, सकाळपर्यंत तर चांगले होते, पण अचानक काय झाले काय माहिती नाही. बरं दादा, तू लवकर ये, नंतर मी तुझ्याशी सविस्तर बोलेन. तर आकाश म्हणाला, अरे च्या राकेश, आज तर आम्हाला ट्रिपला जायचे होते रे. आता आम्ही निघणारच होतो, पण आता आम्हाला टूर प्लॅन रद्द करावा लागणार. तेवढ्यात आकाशच्या बायकोने म्हणजे मीना वहिनीने फोन घेतला आणि म्हणाली, राकेश भाऊजी, बाबांना बरं वाटत नव्हते तर आम्हाला रात्रीच कळवायचे ना. आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलावून घेतली आहे. त्याचे पैसे आता कोण देणार? तिचे बोलणे ऐकून राकेशला भयंकर राग आला, पण तो शांत राहिला. कारण ही वाद घालायची वेळ नव्हती. त्याने फोन बंद करून मधल्या भावाला म्हणजे विनोदला फोन लावला आणि बाबा गेल्याची बातमी सांगितली. तेव्हा विनोद म्हणाला, अरे बापरे, मी आता नाशिकमध्ये आहे. मला यायला उशीर लागेल. असा कसा रे तू? मला रात्रीच का कळवलं नाही? राकेश म्हणाला, अरे दादा, असे होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती.
आधी तू लवकर ये, मग मी तुला सर्व सांगतो. तेव्हा विनोद म्हणाला, हो मी निघतो आता इथून. बाबांना स्मशानभूमीत न्यायची तयारी झाली की मग मला कळव. राकेशला विनोदच्या निर्लज्जपणाची आणि कोडगेपणाची चीड आली, पण त्याला आता काही बोलण्यात अर्थ नव्हता. त्याला आपल्या दोन्ही भावांचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. आकाश लवकर आला तर खरा, पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. हाताची घडी घालून तो राकेशची होणारी धावपळ पाहत होता. बाबांना न्यायची वेळ आली तरी विनोदचा पत्ता नव्हता. त्यामुळे राकेशने पुन्हा एकदा त्याला फोन लावला तर तो म्हणाला, अरे मी 2 तासांपूर्वीच आलोय आणि तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली का तयारी? थांब, आलोच. त्याच्या अशा बोलण्याचे राकेशला भयंकर आश्चर्य वाटले, पण तो काहीही बोलला नाही. सर्वजण त्याची वाट पाहत होते. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला. 13व्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले. आत्तापर्यंत राकेशच्या दोन्ही भावांनी 1 रुपयासुद्धा खर्च केला नव्हता. 13व्याच्या जेवणाचा मोठा खर्चही राकेशने एकट्याने केला. दुसऱ्या दिवशी सगळे बसले असताना विनोदने विषय काढला, अरे राकेश, बाबांनी काही मृत्यूपत्र वगैरे करून ठेवले आहे का? नाही म्हणजे आता ते गेले, त्यांच्या संपत्तीचे वाटे नको का व्हायला? राकेश म्हणाला, दादा मला तरी मृत्यूपत्राबद्दल काही माहिती नाही. आणि असेही तुम्ही राहता तो बंगला आणि हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरे काही असेल असे मला नाही वाटत. त्याची मोठी भाऊजे मध्येच म्हणाली, असे कसे म्हणता भाऊजी? त्यांची काही FD असतील किंवा एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहिती नको का? आकाश म्हणाला, हो राकेश, मृत्यूपूर्वी त्यांनी तुला काही सांगितले असेल तर आम्हाला तसे स्पष्ट सांग, किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलावून घे. जाधव नावाचे वकील केशवरावांचे मित्र होते. ते बऱ्याचदा घरी यायचे. केशवरावांच्या अंत्यविधीला सुद्धा ते हजर होते. जाधव वकिलांना विचारायला हवं असं राकेश आठवून म्हणाला, अरे मग वाट कसली बघतोयस? लाव त्यांना फोन पटकन. दोघेही भाऊ एकदाच बोलले. राकेशने डायरीतून वकिलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, अरे ते आपल्याकडेच यायला निघाले आहेत. त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे आनंदी झाले. वकील साहेब आणि सगळे मंडळी उत्सुकतेने त्यांच्या भोवती जमा झाले. वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून वाचायला सुरुवात केली. आकाश आणि विनोद ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आला आहे. पुढे मागे आकाश आणि विनोद यांचे जर पटले नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी समान वाटून घ्यायची आहे. सध्या त्या बंगल्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. राकेश ज्या फ्लॅटमध्ये राहतोय तो फ्लॅट केशवरावांनी राकेशच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत 35 लाख रुपये आहे. तसेच गॅस एजन्सी ज्या जागेमध्ये आहे तिची बाजारभावाने किंमत 25 लाख आहे. ती देखील राकेशच्या नावे करण्यात आली आहे. याचा अर्थ राकेशला केशवरावांनी 10 लाख जास्त दिले आहेत. आकाश अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला. वकील साहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिले आणि म्हणाले, केशवरावांच्या 30 लाखाच्या मुदत ठेवी तुम्ही दोघां भावांनी केशवराव आजारी असताना मोडल्या. राकेशला त्याबद्दल का सांगितले नाही त्याचे स्पष्टीकरण द्या अगोदर. आकाश चाचपला. त्याने घाबरून राकेशकडे पाहिले. विनोदने त्याला नजरेने शांत बसण्याचा इशारा केला. त्यांना पाहून वकील साहेब म्हणाले, तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचे नाही, नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरून काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर मित्रही होतो, हे लक्षात असू द्या. वकील साहेबांचे बोलणे ऐकून दोन्ही भावांनी खाली मान घातली. बस एवढेच होते त्यांचे मृत्यूपत्र. वकील साहेबांनी ते मृत्यूपत्र राकेशच्या हातात दिले. आकाश म्हणाला, पण वकील साहेब, अजून काही प्रॉपर्टी नव्हती का बाबांकडे? आकाशच्या बोलण्यातील लोभीपणा पाहून वकील साहेब म्हणाले, आता ते मला कसे ठाऊक असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा, जर काही सापडलेस तर ते तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. तुम्हाला कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल. एवढे बोलून वकील साहेब तिथून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ आकाश आणि विनोदसुद्धा निराश होऊन आपापल्या बायकांसह निघून गेले. ते गेल्यावर राकेश स्मिताला म्हणाला, चला बरे झाले, सगळे व्यवस्थित पार पडले. वाटणीच्या भानगडीही मिटल्या. स्मिता म्हणाली, ते ठीक आहे. अहो पण तुम्हाला नाही का वाटत बाबांनी आपल्याला त्या मानाने खूप कमी दिले? राकेश म्हणाला, त्या मानाने म्हणजे? स्मिता म्हणाली, म्हणजे बाबांसाठी आपण जे काही केले त्याचा त्यांनी आपल्याला खूप कमी मोबदला दिला. राकेश म्हणाला, स्मिता, बाबांनी मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले, शिकवून मोठे केले, गॅस एजन्सी माझ्या नावावर केली, मग याचा तर मोबदला त्यांनी कधीच मागितला नाही.
स्मिता म्हणाली, अहो मला तसं म्हणायचं नाही आहे. तुमच्या 2 भावांच्या मानाने कमी दिलं असं म्हणायचं आहे. हे जरा विचार करा. तुमच्या भावांनी बाबांसाठी काय केलं? त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच बाबांना अर्धांगवायू झाला. अर्धांगवायू झाल्यानंतर सुद्धा बाबांना साधे 6 महिनेही त्यांनी घरात राहू दिले नाही. लगेच आपल्या घरात आणून सोडले. अहो जरा विचार करा. या 2 वर्षात आपण बाबांसाठी काय नाही केलं? या 2 वर्षात कधीही आपण टूरला गेलो नाही. बाबांना एकटे राहू द्यायचे नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्न समारंभाला गेलो नाही. बाबांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावले नाही. या 2 वर्षात बाबा 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारले का की राकेश किती बिल झाले? आम्ही काही मदत करू का? बाबांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की हे आपले कर्तव्य होते. पण तुमच्या भावांची, वहिनींची काही कर्तव्य नव्हती का? बाबांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय. त्यांनाही शिकवलं, मोठं केलं. मग त्यांची काही जबाबदारी असेल की नाही? तुम्ही पाहिलंच असेल की बाबा वारले, पण अंत्यविधीपासून 13व्यापर्यंतचा सर्व खर्च आपल्यालाच करावा लागला. त्यांना प्रॉपर्टीमध्ये वाटा हवा, पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको. ही कोणती पद्धत? आकाश आणि विनोदने बाबांचे हाल केले तरीही बाबांनी इस्टेटीमध्ये त्यांना समान वाटा दिला. त्याचे मला वाईट वाटत नाही. पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चाचा बाबांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा बरं? राजेश निशब्द होऊन ऐकत होता. स्मिताचा एक एक शब्द त्याचे काळीच चिरून जात होता. तसेही काय चुकीचे बोलत होती ती? आजवर तर तिनेच जे काही पाहिले, अनुभवले तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होते. त्यामुळे काय उत्तर द्यावे ते त्याला कळेना. काहीतरी बोलावे म्हणून तो म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे ग, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखे बाबांकडे असायला तरी हवं ना. त्यांच्याकडे जे होते त्यांनी वाटून दिले. कदाचित आकाशदादा, विनोददादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकरी करतात हा मुद्दा बाबांनी लक्षात घेतला असावा. हे ऐकल्यावर स्मिता क्षणभर काही बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, तसे असू शकते, पण मन काही तयार होत नाही हेच खरे. रात्री उशिरापर्यंत राकेशला झोप लागली नाही. त्याला स्मिताने बोललेले शब्द सतत आठवत होते आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा, पण जेव्हा जेव्हा त्याला कामातून सवड मिळायची तेव्हा तेव्हा स्मिताचे बोलणे त्याला आठवायचे आणि तो भूतकाळात जायचा. त्या 2 वर्षात वडिलांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागले आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. बाबांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना बाबांनी भरभरून दिलं याचे त्याला दुःख वाटू लागले. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काही काम सुचत नव्हते. कितीही झटकून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनात घर करून राहायचे. 8-10 दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना जाधव वकिलांचा फोन आला. राकेश, घरी आहेस का? यायचे होते तुला जरा बोलायला. राकेश म्हणाला, हो या ना काका. काही विशेष काम आहे का? तेव्हा ते म्हणाले, अरे काही नाही, जरा बोलायचे होते तुझ्याशी. मी आलो की सर्व सांगेन तुला. तो म्हणाला, या मी घरीच आहे. राकेशच्या पोटात खड्डा पडला. आकाश आणि विनोदने वकिलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना अशी त्याला भीती वाटू लागली. कारण त्या दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला व्यवस्थित ठाऊक होते. अर्ध्या तासातच वकील साहेब घरी आले. राकेशने स्मिताला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला. राकेश म्हणाला, काका, आकाश आणि विनोददादालाही बोलावून घेऊ का? तेव्हा वकील म्हणाले, नको, हे फक्त तुझ्यासाठी आहे. त्यांनी बॅगेतून एक फाईल काढून उघडली. राकेशचे हृदय धडधडू लागले. वकील साहेब म्हणाले, तुला ठाऊक असेल की बाबांचा शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करत असत. राकेश म्हणाला, हो. एकदा शेअर बाजारात कोसळला तेव्हा त्यांचे खूप नुकसान झाले होते. आईला हे कळल्यावर तिने बाबांशी खूप भांडण केलं होतं. त्या दिवसापासून बाबांनी शेअर बाजाराचा नाद सोडून दिला होता. वकील साहेब हसले आणि म्हणाले, नाही, त्यांनी ट्रेडिंग बंद केलं, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणे बंद केले नाही. राकेश म्हणाला, अच्छा, पण आता या सगळ्यांचा काय संबंध? वकील साहेब म्हणाले, तुला काही कल्पना नसेल, पण तुझ्या बाबांनी जवळपास 25 लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्या असल्यामुळे मला ही गोष्ट समजली. 3 महिन्यांपूर्वी केशवरावांना भेटायला आम्ही दोघे तुमच्या घरी आलो होतो. तेव्हा तू नव्हतास. स्मिता तुझ्या मुलांचा अभ्यास घेत होती. मी बाबांना ह्या शेअर्सबद्दल सांगितले तेव्हा केशवने ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी अट घातली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर 21 दिवसांनी
याबद्दल फक्त तुला सांगावे. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल समजले तर ते त्यातसुद्धा हिस्सा मागतीलच आणि नाही दिला तर कोर्ट कचेरी करायलाही कमी करणार नाहीत, अशी त्यांना भीती वाटत होती. पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर ट्रान्सफर करायला सांगितले आहेत? स्मिताने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारले. तेव्हा वकील साहेब क्षणभर शांत बसले आणि मग आनंदाने मोठ्या आवाजात म्हणाले, केशवने ते सगळे शेअर्स राकेशच्या नावे केले आहेत. काय, माझ्या नावावर? आश्चर्याचा मोठा धक्का बसलेल्या राकेशने विचारलं. हो, पण राकेश, आनंदाची बातमी पुढेच आहे. त्या शेअर्सची आज मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली तर ती जवळजवळ 2.5 कोटींच्या आसपास आहे. ओ माय गॉड, 2.5 कोटी? राकेशने डोळे विस्फारले. स्मितासुद्धा चकित होऊन वडिलांकडे पाहत राहिली. आता तू हे ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे, वकील राकेशला म्हणाले आणि त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले. ते ठीक आहे काका, पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम तर येणार नाही ना? बाबांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिले तर? राकेशने काळजीने विचारले. वकील साहेब म्हणाले, तशी शक्यता फार कमी आहे, कारण 3 महिन्यांपूर्वीच शेवटचे मृत्यूपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीर त्यात तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी बाबांना कशी वागणूक दिली हे बघ. त्या मानाने बाबांनी त्यांना भरपूर काही दिले आहे. तरीसुद्धा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलिब्रेट. अरे हो, एक गोष्ट सांगायची राहिली. कोणती? केशवने तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला आश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावे. राकेश म्हणाला, हो, नक्की देईन काका. वकील साहेब जायला निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येताच राकेशची नजर बाबांच्या फोटोवर गेली आणि त्याला भरून आले. भरल्या डोळ्यांनी अस्मिताला तो म्हणाला, तू म्हणत होतीस ना आपल्याला सेवेचा बाबांनी काय मोबदला दिला म्हणून. बघ, त्यांनी असा मोबदला दिला की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही. राकेशला खूप भरून आले होते. स्मितालाही खूप आनंद झाला होता. त्यांनी केलेल्या कष्टाच्या सेवेचे सार्थक झाल्यासारखे त्यांना वाटत होते. बाबांनी त्यांची जबाबदारी अचूक पार पाडली होती. राकेश आणि स्मिताने मिळून बाबांची जी सेवा केली होती त्याचे फळ देवाने त्यांना दिले होते. केशवराव यांनी भरभरून दिले होते. बाबांनी त्यांचे कर्तव्य जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही पूर्ण केले. परंतु केशवरावांच्या लोभी आणि स्वार्थी मुलांनी ते जिवंत असताना त्यांना सांभाळायला नकार दिला होता, पण त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला सर्वात पुढे होते. मित्रांनो, मुले कितीही स्वार्थी आणि लोभी असली तरी आईवडिलांच्या मनात मुलांबाबत असा स्वार्थीपणा कधीच येत नाही. पण हे मुलांच्या लक्षात येत नाही. ही शोकांतिका आहे. या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.